नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांच्या अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर बघा, आपण द्रव्य म्हणजे काय, त्याचे भौतिक वर्गीकरण सुद्धा बघितले आहे. तर चला आता सुरुवात करूया. बघा, द्रव्याला आपण कसं डिफाईन करू शकतो. असे सबस्टन्स ज्याला वस्तुमान असतं आणि आकारमान असतं, म्हणजेच ते जागा व्यापतात, त्याला आपण द्रव्य म्हणतो, म्हणजेच मॅटर. इट हॅज मास अँड ऑक्युपाइज व्हॉल्यूम. दिस ऑल सबस्टन्स आर कॉल्ड एज मॅटर. तर आता आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन बघायचंय. कोणतं क्लासिफिकेशन? केमिकल क्लासिफिकेशन. सो दिस मॅटर इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. विच टू टाइप्स? फर्स्ट प्युअर सबस्टन्स अँड सेकंड टाइप इज मिक्सचर्स. आपण त्याला मिश्रणे म्हणतो. तर बघा, प्युअर सबस्टन्स म्हणजे काय असतं? This pure substance is made up of only one kind of atom and cannot be divided by using some chemical process. आपण त्या शुद्ध पदार्थाला डिवाइड करू शकत नाही, आणि असे सबस्टन्स जे फक्त एकाच ऍटम पासून तयार झालेले असतात त्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणतो. मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ऍटम. These all substances are called pure substance. Again, this pure substance is classified into two types. Which two types? First, elements, त्यालाच आपण मूलद्रव्य म्हणतो, आणि सेकंड टाइप कंपाऊंड्स, त्यालाच आपण संयुगे म्हणतो. तर बघा, जे मिश्रणे आहेत ते कसे फॉर्म होतात? मिश्रण हे एक इम्प्युअर सबस्टन्स आहे. सो हाऊ मिश्रण्स और मिक्सचर्स आर फॉर्म? when two or more substances are mixed together or dissolved together and formation of one type of mixtures. Again, this mixtures is of two types. समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण, त्यालाच आपण होमोजेनियस मिक्सचर अँड हेट्रोजेनियस मिक्सचर्स म्हणतो. तर आता वन बाय वन आपण याचा स्टडी करणार आहोत. तर चला समोर जाऊया. सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. तर बघा, एलिमेंट्स, आपण एलिमेंट्सला कसं डिफाईन करू शकतो? तर त्या अगोदर एलिमेंट्स साठी एक अरेंजमेंट केलेली आहे, त्याला आपण पिरियडिक टेबल म्हणतो. काय म्हणतो? तुम्ही सर्वांनी हा शब्द ऐकला असेल, पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला एलिमेंट्स बघायला मिळतात. ते अरेंज केले गेलेले आहेत. कसे अरेंज केले गेलेले आहेत? इन्क्रीजिंग देअर ॲटॉमिक नंबर. त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार ते तिथे इन्क्रीज केलेले, अरेंज केलेले आहेत. तर बघा, हु इज द फादर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल? सो वन सायंटिस्ट इज देअर, दॅट इज हेनरी मोसली. ही इज द फादर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबल बनवला आहे आणि त्यामध्ये एलिमेंट्स अरेंज केले गेलेले आहेत. तर बघा, देन 90 एलिमेंट्स आर नॅचरल एलिमेंट्स, जे निसर्गामध्ये प्रेझेंट असतात, आणि जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते लॅबोरेटरीमध्ये बनवले गेलेले आहेत. टोटल 118 एलिमेंट्स आहेत. ओके. तर बघा, एलिमेंट्सला कसं डिफाईन करू शकतो आपण? एलिमेंट सुद्धा हे एकच प्रकारच्या अणूंपासून बनलेले आहेत, म्हणजेच ऍटम पासून बनलेले आहेत. इट इज मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ऍटम. अँड अगेन, रासायनिक प्रक्रियेने अधिक सोप्या पदार्थात आपण त्याला विभाजन करू शकत नाही, आपल्याला ते डिवाइड करता येत नाही, त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो. सो दिस एलिमेंट्स आर अगेन क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स. फर्स्ट टाइप धातू, त्यालाच मेटल्स म्हणतो. अधातू, नॉन मेटल्स, आणि धातू सदृश्य, त्यालाच आपण मेटॅलॉइड्स म्हणतो. तर धातू म्हणजे काय असतं? तर धातू म्हणजे असे एलिमेंट जे इलेक्ट्रॉनला डोनेट करतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. बघा, मॅग्नेशियम, फॉर्म्युला आहे Mg, देन ॲटॉमिक नंबर आहे 12. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू, म्हणजेच त्याला सेल मध्ये डिवाइड करू. तर बघा, 282 आपण त्याला सेल मध्ये डिवाइड केलं. देन त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इथे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स दिसत आहे. तर तो स्टेबल व्हायचा आहे, त्याला तर स्टेबल होण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल आणि त्याचा ऑक्टेट फॉर्म करेल. तर असे एलिमेंट जे इलेक्ट्रॉनला डोनेट करतात त्यांना आपण धातू म्हणतो. इट इज फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल. देन दे शो लस्टर, ते आपल्याला लस्टर दिसतात, शायनी दिसतात. अगेन, इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज मीन बाय कंडक्टर? तर असे सबस्टन्स आर असे एलिमेंट ज्याच्यामधून आपण हीट आणि इलेक्ट्रिसिटीला इझिली ट्रान्सफर करू शकतो, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. देन अगेन, वर्धनीयता. सम एलिमेंट्स आर सोनरस. आपण जर एखाद्या मेटल्सला खाली टाकलं, जमिनीवर टाकलं, तर त्यांच्यामधून आपल्याला रिंगिंग साऊंड ऐकायला येतो, त्याला आपण सोनरसिटी म्हणतो. देन अगेन, दे शो मॅलेबिलिटी. दे शो मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे आपण त्याला थिन शीट्स मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. बिकॉज मेटल्स आर हार्ड,
मेटल्स हार्ड असतात त्यामुळे आपण हॅमरचा यूज करून त्याला थिन शीट्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. देन अगेन मेटल्स आर डक्टाईल, ते डक्टाईल सुद्धा असतात. व्हॉट इज मीन बाय डक्टाईल? दे आर कन्व्हर्टेड इनटू थिन वायर्स. आपण त्याला थिन वायर्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. देन अगेन मेटल्स आर प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. जे मेटल असतात ते जनरली सॉलिड स्टेट मध्ये प्रेझेंट असतात एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम. तर बघा जो मर्क्युरी आहे तो लिक्विड स्टेटला प्रेझेंट असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असा कोणता मेटल आहे जो लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असतो? तर बघा मर्क्युरी हा लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असतो. ओके. देन दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटल, तांबे, लोखंड आणि सोने. देन नेक्स्ट नॉन मेटल्स. तर नॉन मेटल्स काय करतील? मेटल्स इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे तर नॉन मेटल इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करतील. काय करतील? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतील. बघा Cl क्लोरीन atomic नंबर इज 17 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. तर त्याला स्टेबल व्हायचं, तर स्टेबल होण्यासाठी तो 7 इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल किंवा 1 इलेक्ट्रॉन घेईल. तर 7 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं इझी आहे की 1 इलेक्ट्रॉन घेणं? ऑब्विसली 1 इलेक्ट्रॉन घेणं. तर 1 इलेक्ट्रॉन तो एक्सेप्ट करेल आणि त्याचा ऑक्टेट कंप्लीट करेल आणि त्याच्यावर -1 हा चार्ज येईल. So non-metals accept electron. Then next property, they do not show luster. ते lusterच नसतात, shiny नसतात. Metals are soft except one, that is diamond. Diamond हा असा नॉन मेटल आहे तो हार्डेस्ट सबस्टन्स इन नेचर आहे आणि बाकीचे जे नॉन मेटल्स आहेत ते सॉफ्ट आहे, ते इझिली ब्रेक होतात. देन उष्णतेचे दुर्वाहक, दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामधून आपण हीट आणि इलेक्ट्रिसिटीला ट्रान्सफर करू शकत नाही एक्सेप्ट वन, दॅट इज ग्रॅफाइट. ग्रॅफाइट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देन एक्झाम्पल्स आर ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन. अँड दिस नॉन मेटल्स आर प्रेझेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. नेक्स्ट आर धातू सदृश्य, त्यालाच आपण मेटलॉइड्स म्हणतो. तर मेटलॉइड्स म्हणजे काय असतं? असे एलिमेंट जे मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा शो करतात आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा शो करतात. तर बघा त्याचे एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन, जर्मेनियम, सेलेनियम. सो दीज आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. तर बघा समोर आपण कंपाऊंड्स बघणार आहोत, त्यालाच आपण संयुग म्हणतो. इट इज ऑल्सो टाइप ऑफ प्युअर सबस्टन्स. हे सुद्धा प्युअर सबस्टन्स आहेत. हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म. कंपाऊंड्स कसे बनतात? तर बघा दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ, दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स तिथे कंबाईन होतात आणि कंपाऊंड फॉर्म करतात. घटक मूलद्रव्ये स्वतःचे मूळ गुणधर्म पूर्णपणे गमावतात. जे एलिमेंट्स असतात ते त्याचे ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज लूज करतात आणि नवीन प्रॉपर्टी असणारा एक सबस्टन्स तिथे तयार होतो, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. तर इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे, हायड्रोजन रिएक्ट विथ ऑक्सिजन. तर बघा हायड्रोजनची प्रॉपर्टी आहे अत्यंत ज्वलनशील असतो तो. देन रिएक्ट विथ ऑक्सिजन, तर ऑक्सिजन इज सपोर्टर ऑफ कंबशन, तो ज्वलनास मदत करतो. तर यांच्यापासून इथे एक कंपाऊंड तयार झालेला दिसतो, त्याला आपण वॉटर म्हणतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O. तर H2O ची प्रॉपर्टी ही डिफरंट आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पेक्षा. तो आग विझवणारा सबस्टन्स आहे आणि इथे हा एक कंपाऊंड तयार झालेला आपल्याला दिसतो. बघा त्याचं जे क्वांटिटी असती, म्हणजे आपल्याला जर पाणी तयार करायचं आहे तर आपल्याला तिथे 2 ॲटम हायड्रोजनचेच लागतील आणि 1 ॲटम हा ऑक्सिजनचाच लागेल. तर त्याचे हे प्रमाण ठरलेलं आहे, ते प्रमाण त्याचं निश्चित असतं. त्या सबस्टन्सला आपण कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो? कंपाऊंड, दॅट इज संयुगे. आणि आपण जर हायड्रोजनचे इथे 2 ॲटम घेतले आणि इथे आपण ऑक्सिजनचे सुद्धा 2 ॲटम घेतली तर इथे हा सबस्टन्स हायड्रोजन पेरॉक्साइड तयार होईल. ओके, हा वेगळा सबस्टन्स इथे तयार होईल, हायड्रोजन पेरॉक्साइड. सो इट्स ऑल अबाउट कंपाऊंड्स. बघा समोर मिक्सचर्स. तर मिक्सचर्स काय असतात? बघा 2 किंवा अधिक पदार्थ किंवा मूलद्रव्ये किंवा संयुगे कोणत्याही प्रमाणात केवळ भौतिकरित्या एकत्र मिसळतात. असे सबस्टन्स, 2 or more substances are mixed together or dissolved together and formation of one mixture. तिथे मिक्सचर्स फॉर्म होतं आणि त्यांचं प्रमाण हे ठरलेलं नसतं. बघा एक सोल्युशन एक मिक्सचर्स आहे. आपण पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण
शुगर टाकली तर शुगरची क्वांटिटी ही डिफरंट असते आणि पाण्याची क्वांटिटी ही डिफरंट असते, तर ज्याचं ते प्रमाण असतं ते डिफरंट असतं, तिथं ते ठरलेलं नसतं, त्याला आपण मिक्सचर्स म्हणतो. घटक पदार्थ स्वतःचे मूळधर्म गुणधर्म टिकवून ठेवतात. जे ज्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या फिक्स असतात, त्या टिकवून ठेवतात. त्याचं रेशिओ कोणतेही निश्चित प्रमाण नसते. जसे कंपाऊंडचं प्रमाण हे निश्चित असतं, तसं मिक्सचरचं प्रमाण हे निश्चित नसतं. सेपरेशन आपण त्याला सेपरेट करू शकतो बाय युजिंग सम प्रोसेस, दॅट इज गाळणे, निवडणे आणि मॅग्नेटिक सेपरेशन. याचा वापर करून आपण त्याला सेपरेट करू शकतो. एअर, सॉइल, ब्लड, सी वॉटर, these are the examples of mixtures. Again, types of mixtures. So there are two types of mixture. First is homogeneous mixture, त्यालाच आपण समांगी मिक्सचर म्हणतो. बघा, होमोचा अर्थ होतो सेम. इथे मिक्सचर्स फॉर्म तर होणारच आहे. 2 or more सबस्टन्स हे मिक्स होतील, डिझॉल्व्ह होतील आणि तिथे मिक्सचर्स फॉर्म होतील. बट इथे कोणत्या टाईपचं मिक्सचर फॉर्म होईल, तर इथे होमोजिनियस टाईपचं मिक्सचर फॉर्म होईल. होमो म्हणजे सेम असतं. आपल्याला एक असं मिक्सचर दिसेल, तेथे आपल्याला एक युनिफॉर्म लेअर तयार झालेली दिसेल. त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतील ते पार्टिकल आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी किंवा मायक्रोस्कोपचा यूज करून ते पार्टिकल आपल्याला दिसणार नाही, कारण तिथे एकच युनिफॉर्म लेअर तयार झालेली दिसते. त्यामुळे आपण त्याला होमोजिनियस मिक्सचर्स म्हणतो. तिथे आपल्याला एकच फेस दिसते. बघा, घटक डोळ्यांनी किंवा सूक्ष्मदर्शकाने वेगळे ओळखता येत नाही. एक्झाम्पल, हवा, मीठ पाणी द्रावण, देन ब्रास. So these are the examples of homogeneous mixtures. Again, these homogeneous mixtures, it also called as solution. आपण त्याला सोल्युशन सुद्धा म्हणतो. सोल्युशन बनवत असताना दोन टर्म्स येतात. कोणत्या दोन टर्म्स येतात? एक आहे सॉल्व्हंट आणि दुसरी आहे सोल्यूट. जेव्हा आपल्याला एखादं सोल्युशन फॉर्म करायचं असतं, तिथे या दोन टर्म्स येतात. तर बघा, सॉल्व्हंट म्हणजे काय असतं? आपण एक सोल्युशन बनवायचंय, आपल्याला कोणतं सोल्युशन बनवायचंय? शुगर सोल्युशन. शुगर म्हणजे साखर. तर शुगर सोल्युशन बनवताना आपल्याला दोन गोष्टी लागतील. एक तर लागेल शुगर आणि दुसरं लागेल वॉटर. तर वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, तिथं त्याची क्वांटिटी जास्त आहे आणि तो दुसऱ्या एका पदार्थाला त्याच्या स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घेणार आहे. त्यामुळे आपण त्याला सॉल्व्हंट म्हणू. सॉल्व्हंट म्हणजे असा सबस्टन्स ज्याची क्वांटिटी जास्त असते, त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. आणि सॉल्यूट म्हणजे असं ज्याची क्वांटिटी ही कमी असते आणि तो दुसऱ्यामध्ये डिझॉल्व्ह होणार असतो, त्याला आपण सोल्यूट म्हणतो. तर वॉटर आणि शुगर याच्यामध्ये सॉल्व्हंट कोणता आहे? तर याच्यामध्ये वॉटर हा सॉल्व्हंट आहे H2O आणि शुगर हे सोल्यूट आहे. ओके, सोल्युशन इज ऑल्सो कॉल्ड एज homogeneous mixture. Then next type is heterogeneous mixture. Hetero means different. Hetero means different. यालाच आपण म्हणतो विषमांगी मिश्रण. देन हेट्रोजिनियस मिक्सचर काय असतात? दे फॉर्म नॉन युनिफॉर्म लेअर. आपल्याला तिथे अनेक फेज दिसतात आणि ते नॉन युनिफॉर्म लेअर असतात. आपण त्याला स्पष्टपणे बघू शकतो. आपल्याला तिथे फेज तयार झालेला दिसतात आणि आपण त्याला काही प्रोसेसचा यूज करून त्याला सेपरेट सुद्धा करू शकतो. त्याला आपण हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तेल आणि पाणी. आपल्याला तेलाची लेअर दिसते, पाण्याची लेअर दिसते, त्यामुळे ते हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. अगेन, वाळू आणि लोखंडाचा किस, गढूळ पाणी, these all are the example of heterogeneous mixture. Again, this heterogeneous mixture is of two types. Which two types? One is colloids, त्यालाच आपण कलिल म्हणतो, and next is suspension. हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला नेक्स्ट बघूया. बघा, त्या अगोदर आपण काही त्याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत आणि त्याचं कंपॅरिझन करणार आहोत. कोणाचं कंपॅरिझन? कंपाऊंडचा आणि मिक्सचर्सचं. तर बघा, जे कंपाऊंड्स असतात ते कसे फॉर्म होतात? तर ते केमिकल बॉन्डने फॉर्म होतात आणि जे मिक्सचर्स असतात ते फिजिकली मिक्स होतात. देन त्यांचा रेशिओ कसा असतो? कंपाऊंडचा रेशिओ हा फिक्स असतो, तो निश्चित असतो. जसा पाण्याचा आहे 2:1. देन जे मिक्सचरचा रेशिओ असतो तो अनिश्चित असतो, तो ठरलेला नसतो. आपण त्याची क्वांटिटी डिफरंट घेऊ शकतो. देन प्रॉपर्टीज, जे मूळ गुणधर्म असतात ते नष्ट होतात आणि नवीन गुणधर्म तयार होतात. देन मिक्सचर्स घटक स्वतःचे मूळ गुणधर्म टिकवून ठेवतात, ते चेंज करत नाही. सेपरेशन, आपण कंपाऊंड्सला केवळ रासायनिक प्रक्रियेने सेपरेट करू शकतो आणि मिक्सचर्सला आपण भौतिक पद्धतीने सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, फिल्ट्रेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, these are the
कंपॅरिझन ऑफ कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. तर चला आता आपण हेट्रोजिनियस मिक्सचरचे काही टाइप्स बघणार आहोत. सोल्युशन, इट इज होमोजिनियस मिक्सचर. हे एक होमोजिनियस मिक्सचर आहे. ओके. देन कोलाइड्स, इट इज ऑल्सो हेट्रोजिनियस मिक्सचर बट इट इज ऍक्ट लाईक होमोजिनियस मिक्सचर. ते आपल्याला एक होमोजिनियस मिक्सचर दिसतं पण ऍक्च्युअल मध्ये ते एक हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. अगेन दिस सस्पेन्शन, इट इज ऑल्सो हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके. तर बघा सोल्युशन कसे फॉर्म होतात, सबस्टन्स येतात आणि ते मिक्स होतात, डिझॉल्व्ह होतात, ते आपण बघू शकत नाही, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. इट इज होमोजिनियस मिक्सचर. साखरेचे पाणी हे एक सोल्युशन आहे. देन हेट्रोजिनियस मिक्सचर एक्झाम्पल्स मिल्क, कोलाइड्स. इट इज हेट्रोजिनियस मिक्सचर बट ऍक्ट लाईक सोल्युशन और होमोजिनियस मिक्सचर. देन नेक्स्ट सस्पेन्शन. तर बघा जे सस्पेन्शनचे पार्टिकल्स असतात त्यामध्ये जे सबस्टन्स असतात त्याचे पार्टिकल्स हे जड असतात, तर ते पार्टिकल्स आपल्याला बॉटमला सेटल झालेले दिसत आहे. बघा इथे आपल्याला हे पार्टिकल्स सेटल झालेले दिसत आहे, त्याला आपण सस्पेन्शन म्हणतो. आणि हे एक हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. आणि फॉर एक्झाम्पल मडी वॉटर, गढूळ पाणी, हे एक सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. आणि जे कोलाइड्स आहेत ते कण थोडे आकाराने मोठे असतात आणि आपल्याला ते कण आपण बघू शकतो कोलाइड्स मध्ये. हे 3 टाइप्स आहेत हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस मिक्सचरचे. तर बघा समोर आता आपण कोलाइड्स बघणार आहोत. जर आपण कोलाइड्सच्या मिक्सचर्स मध्ये आपण जर लाईट टाकला तर तो लाईट पास होतो आणि जे पार्टिकल्स असतात कोलाइड्स मध्ये प्रेझेंट त्या लाईटचं स्कॅटरिंग करतात. त्या इफेक्टला आपण टिंडल इफेक्ट म्हणतो. काय म्हणतो? टिंडल इफेक्ट. कलिलाचे कण प्रकाशाचे स्कॅटरिंग करतात आणि आपण त्याला सेपरेट करू शकतो का? तर गाळण क्रियेने ते वेगळे होत नाही. फॉर एक्झाम्पल दुधात पाणी टाकून गाळले तरी ते वेगळे होत नाही, तर आपण त्याला फिजिकल प्रोसेसने वेगळं करू शकत नाही. इथे सुद्धा काही एक्झाम्पल्स दिले कोलाइड्सचे. मिल्क, ब्लड, फॉग आणि स्मोक. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कोलाइड्स. तो टिंडल इफेक्ट कळलं सर्वांना. काय करायचं, कोलाइड्स मध्ये आपल्याला लाईट पास करायचं आहे, त्याच्यावर लाईट टाकायचा. तो लाईट जे पार्टिकल्स प्रेझेंट असतात कोलाइड्स मधले त्या लाईटला स्कॅटर्ड करतात, त्याला आपण टिंडल इफेक्ट म्हणतो. नेक्स्ट इथे आपल्याला दिसत आहे हे एक सोल्युशन आहे आणि हे एक कोलाइड्स आहे. आपण इथे लाईट पास केल्यानंतर कोलाइड्स मधले जे पार्टिकल्स आहेत ते लाईटला स्कॅटर्ड करत आहे. इट इज कॉल्ड टिंडल इफेक्ट. देन सस्पेन्शन. तर सस्पेन्शन काय असतं? कण जड असल्याने गुरुत्वाकर्षणाने तळाशी बसतात, सेटल होतात. आपण त्याला सेपरेट करू शकतो बाय युजिंग फिल्ट्रेशन. वन एक्झाम्पल इज देअर चहाची पत्ती. आपण त्याला सेपरेट करू शकतो. एक फिल्ट्रेशन घ्यायचं आणि त्या फिल्टरने आपण त्याला सेपरेट करायचं. बघा नेक्स्ट इथे काही अलॉयज आहे आणि त्याची ट्रिक आहे अलॉयज ओळखण्याची. तर अलॉयज काय असतं? एलिमेंट्स हे कंबाईन होतात आणि तिथे एक अलॉय फॉर्म होतो. मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कंबाईन टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज अलॉयज. तर हा एक ब्रासचा अलॉय आहे. तो कसा बनतो? तर बघा कॉपर प्लस झिंक, तिथे एक ब्रासचा अलॉय फॉर्म होतो. देन अगेन याची ट्रिक आहे पिताजी. हे बघा पी फॉर पितळ, तांबे आणि झिंक. नेक्स्ट ब्रॉन्झ, ताक. तर हा एक ब्रॉन्झचा अलॉय. तो कशापासून बनतो? तर बघा तो तांबे, टीन आणि लीड पासून बनतो. नेक्स्ट स्टेनलेस स्टील, लोखंड, क्रोमियम आणि कार्बन याच्यापासून तो अलॉय बनतो. इथे बघा एक रस्टिंगची प्रोसेस आहे. यु नो रस्टिंग, जे लोखंडाचे पदार्थ असतात त्यांच्यावर एक रेडिश ब्राऊन कलरची लेअर तयार होते, त्याला आपण रस्टिंग म्हणतो. तर रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? तर तिथे एक म्हणजे झिंकचा यूज केला जातो आणि दुसरा म्हणजे क्रोमियमचा तिथे यूज केला जातो. आपण जर त्याला झिंकची कोटिंग केली तर झिंक त्याला रस्टिंग पासून रोखतो, त्याचा संपर्क ऑक्सिजन सोबत येऊ देत नाही. सो क्रोमियम प्रिव्हेंट रस्टिंग. तर या काही ट्रिक्स आहे अलॉय संबंधी. तर या व्हिडिओमध्ये आपण द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण बघितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.